नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। जालना ते खामगाव या 162 किलोमीटर अंतराच्या प्रस्तावित ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी शेवगाव, खामगाव, चिखली, सिंदखेड राजा आणि देऊळगाव या 5 तालुक्यातील 54 गावांच्या शिवारात आवश्यक भूसंपादन प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। आता रेल्वे मार्गासाठी भूसंपादन प्रक्रियेला वेग आलाय। शेगाव तालुक्यातील 2, खामगाव तालुक्यातील 13, चिखली तालुक्यातील 20, सिंदखेड राजा तालुक्यातील 3 आणि देऊळगाव राजा तालुक्यातील 16 गावं अशी एकूण 54 गावांच्या शिवारात रेल्वे मार्गासाठी आवश्यक क्षेत्रांचं भूसंपादन केलं जाणार आहे। कोणती ती गावं आहेत बघूयात या व्हिडिओमध्ये। तर शेगाव तालुक्यातल्या वरखेड खुर्द, पहुरजिरा, खामगाव तालुक्यातील जयपूर लांडे, शेलोडी, टेंभुर्णी, जनुना, जळकातेली, नागापूर, किन्ही महादेव, नायदेवी, लोखंडा, पाळा, शिराळा, गणेशपूर, निमखेड, चिखली तालुक्यातल्या वैरागड, उंद्री म्हणजेच उदयनगर, किन्ही, सवडद, तोरणवाडा, मोहंदरी, अमडापूर, टाकरखेड मुस्लिम म्हणजेच अमडापूर परगणा, महिमळ, दहीगाव, बोरगाव काकडे, पेठ, अणवी, बोरगाव, वसू, शिंदे हराळी, खंडाळा मकरध्वज, कोलारा, रोहडा, मेरा खुर्द आणि भोरसा, त्याचप्रमाणे आसोला, परगाणा खेरडा। तर सिंदखेड राजा तालुक्यातील जळगाव, उगला, पिंपळखुटा, तर देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा, धोत्रा, नंदई, परगणा मलकापूर पांगरा, सरंबा, देऊळगाव मही, निमगाव गुरु, सावंगी टेकडे, पिंपळगाव बुद्रुक, बामखेड, आसोला, परगणा सिंदखेड, पळसखेडा, झालटा, बोराखेडी वावरा, आंभोरा, गिरोली खुर्द, पिंपळनेर सावखेड, तसेच सावखेड भुई व भिवगाव बुद्रुक या गाव शिवारामध्ये भूसंपादन प्रक्रिया सुरू होत आहे। प्रस्तावित रेल्वे मार्गाचं अंतिम आरेखन अलाइनमेंट यापूर्वी निश्चित करण्यात आलं आहे। या प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे स्थानिक उद्योग, कृषी उत्पादनांची वाहतूक आणि भविष्यातील औद्योगिक गुंतवणुकीला नवीन बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। मंडळी, या गावांचा आम्ही जो उल्लेख केला या उल्लेखानुसार तुमचं गाव देखील यामध्ये आहे का? कमेंट करून अवश्य कळवा। व्हिडिओ आवडला शेअर जरूर करा। धन्यवाद।